गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही 10वी कथा नाथांचा प्रपंच. पैठणात दंडवत स्वामी म्हणून एक सत्पुरुष राहत असत. फार मोठे अधिकारी साधक होते ते. नमन भक्तीने साक्षात देव त्यांना प्रसन्न झाला होता. दिसेल त्या प्राणीमात्राला ते दंडवत घालत असत. यावरून त्यांना दंडवत स्वामी असे नाव पडले होते. रस्त्यात एक गाढव मरून पडले होते. मेलेल्या गाढवाभोवती 10-15 लोक जमा झाले होते. त्या रस्त्यावरून जाता जाता दंडवत स्वामींनी लोकांना दंडवत घातले आणि शेवटी त्यांनी त्या मृत गाढवालाही दंडवत घातला. त्यांनी दंडवत घातल्या घातल्या ते मृत गाढव जिवंत होऊन उठून उभे राहिले. लोकांनी दंडवत स्वामींचा जय जयकार केला. दंडवत स्वामी मनोमन दचकले. आता सिद्धी प्राप्त झाली. आजवर ठीक होते. मृत गाढव जिवंत झाल्यामुळे लोक मागे लागतील. कोणाचा आप्त मेला तर आपल्याला बोलावतील आणि मेलेल्या आप्ताला जिवंत करून देण्याची अपेक्षा करतील. या गोष्टी साधनेला अतिशय बाधक आहेत. दंडवत स्वामी नाथांना येऊन भेटले. ते म्हणाले, वास्तविक मी त्या गर्दभाला दंडवत घालायला नको होता. सर्वांना दंडवत घालण्याच्या नादात माझ्या हातून हे घडलं आणि आता याचा परिणाम मला स्वच्छ दिसू लागला आहे. नाथ महाराज, कृपया मला यावरचा उपाय सांगा. नाथ महाराजांनी आपले नेत्र मिटले. काही वेळ शांतीत गेला. नंतर ते म्हणाले, आपला जीवनकाल संपला आहे. आपण समाधी घ्यावी आणि जीवनमुक्त व्हावं. दंडवत स्वामींना नाथांचा अध्यात्मातील अधिकार ठाऊक होता. त्यांनी त्यानुसार पद्मासन घालून हरिचिंतन करत देह ठेवला. दंडवत स्वामी आणि नाथ महाराज खऱ्या अर्थाने एकमेकांना जाणत होते. परंतु जे धर्माचा आपल्या स्वार्थासाठी वापर करत होते त्यांना मात्र आयती संधी प्राप्त झाली. दंडवत स्वामींच्या मृत्यूला एकनाथ जबाबदार आहे असा उघड प्रचार करायला त्यांनी कमी केले नाही. एक दिवस नाथ महाराज महादेवाच्या मंदिरामधून दर्शन घेऊन बाहेर पडत असताना त्यांना लोकांनी घेरले. देवाचं दर्शन, रोजचं कीर्तन आपलं स्थान पक्क करता, परंतु आपल्याहून अध्यात्मातला अधिकारी डोळ्यात खुपतो तुमच्या. एक शास्त्री तावातावाने उद्गारले, सत्य सांगतो, तुमच्या इतकाच माझ्याही मनात दंडवत स्वामींबद्दल श्रद्धाभाव आणि आदरभाव आहे. त्यांचा जीवनकालच संपला होता. समाधी मार्गाने ते ईश्वराकडेच गेले. नाथ महाराज म्हणाले, आणि ते जगले असते तर धर्मसंकटात सापडले असते. धर्मसंकट? कसले धर्मसंकट? एकाने विचारले. नाथ महाराज म्हणाले, जन्म आणि मृत्यू मग तो कोणत्याही जीवाचा असो, याचा अधिकार त्या विधात्याचा आहे. पैठणात कोणी व्यक्ती मृत झाली की तिच्या आप्तांना दंडवत स्वामींची आठवण झाली असती. त्यांनी त्या मृत व्यक्तीला जिवंत करण्यासाठी दंडवत स्वामींना घरी नेण्याचा प्रयत्न केला असता. ईश्वराच्या निर्णयात मानवाची ढवळाढवळ. याच विचारानं त्यांना घेरलं. आता समाधी हा एकच पर्याय उरला. जसं मृत्यूला निमित्त लागतं तसं त्यांच्या समाधीचंही निमित्त ठरलं इतकंच. मग ते गाढव त्यांनी जिवंत का केलं? गर्दीमधून आवाज आला. त्यांनी ते मुद्दाम नाही केलं. ते आपोआप घडलं. वास्तविक त्यांनाही आपल्यालाही सिद्धी प्राप्त झाली आहे हे त्याचवेळी कळलं. त्यांच्या समाधीची ही ईश्वरी योजनाच होती. नाथ महाराज म्हणाले, एक विद्वान उपरणे सावरत पुढे आला, तुम्ही तर ज्ञानदेवांचेही गुरु असल्यासारखे बोलताय. पण ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद वदवले. त्यांना अधिकार होता तसा. रेड्यामुखी वेद राहू देत. हा दगडी नंदी आहे, याला चारा घालाल? देवाचे वाहन आहे हे, त्याला हिरवे गवत खायला लावाल? डोक्यावर गवताचा भारा घेऊन एक जण त्या गर्दीत उभा होता. त्या विद्वान गृहस्थांनी त्याच्याकडून एक गवताची पेंडी घेतली. चारा बघू या नंदीला. मोठे ईश्वरी योजनेचे जाणकार समजताय स्वतःला. बघूयाच एकदा. नाथांनी परत महादेवाला नमस्कार केला. सद्गुरूंचे स्मरण केले. त्या दगडी नंदीवरून प्रेमाने हात फिरवला. त्याच्या मुखासमोर ती गवताची पेंडी धरली. नंदीत प्राण आला. त्याने ते गवत खाल्ले. बघता बघता त्याने पेंडी खाऊन संपवली. त्याने नाथांना प्रदक्षिणा घातली. नाथ आज्ञेने त्याने स्वतःला गोदावरी नदीत समर्पित केले. लोकांनी नाथांचा जय जयकार केला. निंदकांना बोलायला तोंड चोरले नाही. सेवेचे कारण मुख्यतो सद्भाव, इतर ते वाव इंद्रिय बाधा, साधन हेची साधी, तोडी तू उपाधी, नको रिद्धी सिद्धी आणि काही, नामाचा उच्चार मुख्य हेची भक्ती, एका जनार्दनी विरक्ती तेणे जोडे. एक दिवस दुपारी नाथ महाराज वाळवंटाजवळील रस्त्यावरून येत होते. सूर्य माथ्यावर आला होता. वाळवंटामधील वाळू, रस्ता सर्वच तापले होते. त्यात एक अनवाणी नागवे पोर रडत रडत चालत होते. बहुधा आईपासून चुकले असावे. नाथांनी त्या मुलाकडे पाहिले. त्यांनी त्याला उचलून कडेवर घेतले. त्याचे डोळे, नाक आपल्या उपरण्याने पुसले. इकडे तिकडे त्याच्या आईविषयी चौकशी करू लागले. कोण म्हणाले, अहो, या पोराला
कशाला कडेवर घेतलेत? हे तर अंत्यजाचे पोर आहे. नाथ म्हणाले, अंत्यज काय, ब्राह्मण काय, आणखी कोणत्या जातीचा काय? पोर किती कवळं आहे, लहान आहे. याला याची आई हवी आहे. याचे इवलेसे पाय उन्हानं पोळतायत. याची वेदना समजून घ्यायची की जात बघायची? एवढ्यात घाबऱ्या घुबऱ्या अवस्थेत त्याची आई आली. तिच्या खांद्यावर पाण्यानं भरलेली घागर होती. नाथ महाराजांच्या कडेवर आपला मुलगा बघून ती घागर खाली ठेवू लागली. नाथ म्हणाले, आई, घागर नका ठेवू. चला, ती घागर घरात ठेवा. नंतर मुलाला घ्या. तुमचा बाळ माझ्याकडं सुरक्षित आहे. नाथ त्या मुलाला कडेवर घेऊन त्या बाईच्या घरापर्यंत गेले. ते पोर तिच्या स्वाधीन केले. त्या माऊलीच्या डोळ्यांमधून अश्रू गळत होते. पोर लहान आहे. त्याच्या पायाला किती चटके बसले. काळजी घ्या त्याची. कुठं चुकलं तर. नाथांचा आवाज कातरला. कष्ट पडतात तुम्हाला, मला ठाऊक आहे, पण मुलांची काळजी घ्यायला हवी ना. नाथ महाराजांच्या दृष्टिकोनातून या गोष्टीत विशेष असे काही नव्हते. ती एक सहज कृती होती, परंतु तत्कालीन समाजात ती एक वेगळी आणि विपरीत गोष्ट होती. अर्थात सारेच तसा विचार करणारे नव्हते. काही उच्च जातीचे लोक स्वार्थासाठी जात मानत, तर इतर केवळ परंपरागतच गोष्ट म्हणून जातपात मानत. काही लोक तर जातपात मानणे वाईट आहे हे जाणत असून समाजात विरोधात जाऊन वाईटपणा पदरात पडेल या भीतीने या अनिष्ट गोष्टी मानत असत. नाथ महाराज मात्र आपल्या सहज जीवन जगण्यामधून अद्वैताचा वस्तुपाठ लोकांसमोर ठेवत होते. हे सारे सहज घडत होते. नाथांनी त्यांच्या जीवनात जातपात, उच्च नीच, गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव मानला नाही. निव्वळ माणूसच नाही, तर पशु, पक्षी, वृक्ष, वेली, वनस्पती साऱ्याच जीवसृष्टीकडे ते ईश्वराचे सृजन म्हणून मोठ्या स्नेहाने पाहत असत. हा स्नेहसंस्कार साक्षात ईश्वराचाच. खुरपू लागे सावत्यासी, न पाहे यातीसी कारण. घडी मडके कुंभाराचे, चोखा मेळ्यांची ढोरे वोडी. सजन कसायाचे विकी मांस, दामाजीचा दास स्वये होय. एका जनार्दनी जनी संगे, दळू कांडू लागे आपण. नाथांचा प्रपंच हाच परमार्थ होता. त्यात त्यांनी कोठेही उणीव ठेवली नाही. प्रपंची माणसाने ईश्वर साक्षीने कसे वागावे याचे नाथ महाराज एक उत्तम उदाहरण होते. त्यांचा प्रपंच त्यांचे आजी आजोबा सरस्वती आणि चक्रपाणी यांनी पाहिला आणि ते कृतकृत्य झाले. नाथांना गिरजेसारखी साध्वी पत्नी लाभली होती. ती आपल्या पतीला परमेश्वर मानत होती. ज्या तत्वांचा पतीने अंगीकार केला होता त्या तत्वांचा तिनेही मनापासून स्वीकार केला होता. नाथांचा प्रपंच व्यापक, त्यामुळे कष्ट अधिक, परंतु गिरिजा देवींनी साऱ्या कष्टात परमसुख मानले. आजी आजोबा आपल्या एकाचा प्रपंच बघून समाधानी होऊन देवाघरी गेले. दोघेही ठराविक अंतराने गेले. मृत्यू हे या मर्त्यलोकीचे वास्तव आहे हे नाथ जाणून होते. वार्धक्याने थरथरणाऱ्या देहापासून मुक्ती मिळण्याचा मृत्यू हा एकमेव उपाय आहे त्याचे त्यांना ज्ञान होते. परंतु नाथ जीवनात आजी आजोबा हे लढीवाळ प्रेमाचे होते. हृदयीच्या जवळी आजी आजोबा होते. नाथांचा जिव्हाळा म्हणजे सरस्वती आणि चक्रपाणी. त्यांचे जाणे नाथांना तसे जडच गेले. यावेळी गिरजादेवी, उद्धव आणि त्यांचा बालमित्र सखा यांनी त्यांना मोठा आधार दिला. काल जसा सरकू लागला तसा नाथ महाराजांच्या मनात फरक पडू लागला. नाथांनी याही दुःखमय मानसिक स्थितीत आपला नित्यक्रम सोडला नाही. निरंतर नामस्मरण केले. गतते आयुष्य, गतते धन, गतदृश्यमान पदार्थ तो, गत अंबर, गत तो पवन, गतते हवन, गत होय. एका जनार्दनी अगत ते नाम, म्हणून विश्राम योगियांसी. नाथांची थोरली कन्या गोदा, नाथ तिला प्रेमाने लीला म्हणत असत. तिचा विवाह पैठणातील चिंतोपंत या विद्वान व्यक्तीशी झाला. त्यांना पैठणात विश्वंभर या नावाने ओळखत असत. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव मुक्तेश्वर. हा मुक्तेश्वर जन्मजात मुका होता. लीलेचे दुःख नाथांना बघवले नाही. त्यांनी आपल्या नातवाला मोठ्या प्रेमाने जवळ घेतले. त्याच्या मस्तकावरून हात फिरवून आशीर्वचन दिले. नाथ आशीर्वादाने मुक्तेश्वराचे मुकेपण गेले. तो बोलू लागला. लीला आणि विश्वंभर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पुढे हा मुक्तेश्वर मोठा प्रासादिक कवी आणि दत्तोपासक झाला. त्याने रामायण, भारत आणि भागवत यांच्यावर आधारित ग्रंथरचना केल्या. नाथांची सर्वात धाकटी कन्या गंगा, तिचे सासर कर्नाटकात होते. नाथांचा मधला मुलगा हरिपंडित हा विद्वान होता. संस्कृत पंडित होता. तो हुशार होता, पण कर्मठ होता. संस्कृत भाषेबद्दल त्याला दुरभिमान होता. त्याचा वर्णाश्रमाचा अभिमान तीव्र होता. वर्णव्यवस्था ही समाजव्यवस्था चालवण्यासाठीची कर्मव्यवस्था आहे याची त्याला जाणीव नव्हती. कर्म गुणानुसार ठरते, ते जन्मानुसार ठरत नाही आणि ठरवू नये याचे त्याला ज्ञान नव्हते. पैठणच्या कर्मठ लोकांमध्ये त्याला विद्वान मानत.
त्यांच्यातच त्याची उठबस अधिक असे, त्यामुळे त्याच्या कर्मठ वृत्तीमध्ये भर पडत असे. नाथ महाराज संस्कृत भाषेमधील ग्रंथसाहित्य प्राकृतात आणतात, मातृभाषा मराठीत अनुवादित करून लोकांना सांगतात. हे त्याला मान्य होत नसे. तसा हरिपंडित सच्चिल आणि मातापित्यांविषयी अतीव आदरभाव बाळगणारा होता, पण कर्मठांच्या संगतीत असल्यामुळे तो वडिलांशी वाद घालत असे. नाथ महाराज त्याच्याशी फारसा वाद घालत नसत. हरी असा खरा धर्म सगळ्यांना कळायला हवा. ज्ञानेश्वर माऊलींनी ही ज्ञानाची कवाडं उघडून दिली बरं. हे वेद, ही उपनिषद, पुराणं सार जनसामान्यांना कळायला हवं. खरा धर्म, खरा ईश्वर त्यांच्यापर्यंत जायला हवा. संस्कृत ही देवभाषा खरी, पण सर्वांना कळत नाही रे ती. भाषा हा ज्ञानप्राप्तीचा अडसर ठरता नाही. संस्कृत ही भाषांची जननी आहे, तिच्याविषयी माझ्या मनी पुच्छभाव आहे, पण संस्कृत भाषेतलं ज्ञान मातृभाषेत, लोकभाषेत आणून लोकांना वाटलं पाहिजे. ते मातृभाषेत आणणं हेच पुण्यकर्म आहे. नाथ महाराज समजून देण्याचा प्रयत्न करत असत, पण त्याच्यावर फारसा परिणाम होत नसे. या हरिपंडिताचा विवाह झाला. त्याच्या पत्नीचे नाव सत्यभामा. त्याला प्रल्हाद, मेघश्याम आणि राघव असे 3 पुत्र झाले. धन्यवाद.